डॉक्टर वरद शालिनी दिनेश गोडसे यांचा MBBS पदवीदान समारंभ दिनांक 23 मार्च 2026 रोजी श्री षण्मुखानंद चंद्रशेखरेंद्र सरस्वती प्रेक्षागृह सायन मुंबई या ठिकाणी पार पडला। डॉक्टर वरद यांची थोडक्यात पार्श्वभूमी सांगायची म्हटले तर डॉक्टरांच्या आई शालिनी या मेहेंदोरी तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर येथील दिवंगत डॉक्टर बाळकृष्ण बंगाळ व दिवंगत डॉक्टर शिवाजी बंगाळ यांच्या नात होत। सौ शालिनी यांचे चुलते डॉक्टर राजेंद्र बंगाळ तसेच बंधू डॉक्टर दर्शन बंगाळ हे देखील तज्ज्ञ डॉक्टर आहेत। त्यांचे वैद्यकीय क्षेत्रातील योगदान अत्यंत मोलाचे आहे। अशा कुटुंबाचा वारसा लाभलेल्या सौ शालिनी यांच्या कुटुंबात खूप मोठा शैक्षणिक वारसा आहे। त्या स्वतः इंजिनियर असून ध्रुव अकॅडमी येथे गणित या विषयाच्या शिक्षिका म्हणून पुढची पिढी घडवत आहेत। जसा बौद्धिक वारसा बंगाळ परिवाराकडून सौ शालिनी यांच्याकडून डॉक्टर वरद यांच्याकडे आलेला आहे, त्याच प्रकारचा बौद्धिक वारसा डॉक्टर दिनेश गोडसे यांच्या गोडसे परिवारातून देखील आलेला आहे। डॉक्टर वरद गोडसे यांचे वडील डॉक्टर दिनेश गोडसे, चुलते डॉक्टर प्रसेन गोडसे हे दोघे बंधू डॉक्टर असून डॉक्टर वरद यांचे चुलत बंधू डॉक्टर उदय गोडसे यांनी देखील नुकतेच त्यांचे MBBS पूर्ण केलेले आहे। त्यांची देखील इंटर्नशिप सुरू असून डॉक्टर वरद यांचे आजोबा हरिभक्त पारायण वैकुंठवासी पांडुरंग आबाजी गोडसे व आजी श्रीमती द्रौपदी पांडुरंग गोडसे हे दोघेही माध्यमिक शिक्षक म्हणून ज्ञानदानाचे काम करत होते। असा समृद्ध बौद्धिक वारसा लाभलेल्या डॉक्टर वरद यांचे शिक्षण ध्रुव अकॅडमी दांदरफळ तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर येथे 12वी पर्यंत पूर्ण झाले। त्यानंतर NEET नीट UG एंट्रान्स परीक्षेमध्ये उज्ज्वल यश प्राप्त केले। त्यांना सन 2020 मध्ये सरकारी कोट्यामधून ग्रँड गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मुंबई या ठिकाणी MBBS या कोर्ससाठी ॲडमिशन भेटले। नुकतेच त्यांचे MBBS शिक्षण आणि पदवीनंतर असणारी इंटर्नशिप ग्रँड मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल येथे पूर्ण झाले। काल दिनांक 23 मार्च 2026 रोजी त्यांचा पदवीदान समारंभ श्री षण्मुखानंद चंद्रशेखरेंद्र सरस्वती प्रेक्षागृह सायन मुंबई या ठिकाणी पार पडला। या प्रसंगी त्यांचे मामा श्री प्रकाश बंगाळ, दोन्ही आजी श्रीमती द्रौपदी गोडसे, श्रीमती इंदुमती बंगाळ यांनी खूप समाधान व्यक्त केले व दोन्ही आजोबा वैकुंठवासी हरिभक्त पारायण पांडुरंग गोडसे सर आणि वैकुंठवासी अच्युत बंगाळ यांच्या डॉक्टर वरद यांच्या विषयीचा असणारा सार्थ अभिमान व सद्भावना यावेळी त्यांनी बोलून दाखवल्या।